हर महादेव. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आज आनंदी येथे वारी चालू आहे पंढरपूरची आणि सर्व महाराष्ट्रातनं सर्व आखाड्याचे वारकरी संप्रदायाचे लोक आनंदीकडे कडून हे पंढरपूरला गेलेले आहेत. आज ज्या अबू आदमी आहे त्यांनी एक जी अनेक वर्षापासून आमची वारी निघते हिंदू धर्माची, त्याच्यावर काहीतरी त्यांनी भाष्य केलेलं आहे का या वारीमुळे ट्रॅफिक जाम होते असं त्यांनी, आणि अनेक काही असं नेहमी तो बडबड करत असतो. तसेच भिवंडीतील गणपती विसर्जन करताना जे मुस्लिम समाजाने दगडफेक केली आणि दुसरा एक प्रकार पुण्यामधला आहे का वारीमध्ये एका मुस्लिम महिलेने काही मांसाचे तुकडे टाकलेले आहेत. अशा अधर्मी लोकांच्या विरोधात शासनाने व राज्य शासनाने कडक कारवाई करावी. जर तुम्ही भारताचं जर अन्न खाता आणि भारतामध्ये राहता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे विचार यांचा आम्ही अनेक वर्षापासून आज प्रेरित आहोत. पण आज या छत्रपती शिवाजी महाराज ज्याचं शासन होणं आज कालाची गरज आहे. कारण हे मुस्लिम समाजाची लोक आज भरपूर हिंदू धर्मावर अनेक प्रकारचे घातक हल्ले आणि यांचा देशद्रोहाचा सुद्धा फार प्रकार वाढत आहे. आज देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला आहे आणि या वारीनिमित्त जर असे प्रकार होत असतील नेहमी तर या गद्दार मुसलमानांना निश्चित पाकिस्तानामध्ये शासनाने पाठवावं एवढी माझी या गद्दार व अधर्मी व देशद्रोह्यांना विनंती सरकारला आहे. तर यांना लवकरात लवकर इथून हकलून द्यावं. अशा गद्दारांना इथं राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असे होते का या जे गाय खाणारे, गो हत्या करणारे, तसेच महिलेवर अन्याय करणाऱ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा हातपाय कलम करत होते. पण आज ते शासन नसल्यामुळे आज यांची मुसलमानांची हिंमत वाढलेली आहे. म्हणून सर्वात जास्त गो हत्या भारतामध्ये होतात आणि धार्मिक ज्या परंपरा तसेच काही जे सण आहेत त्या सणामध्ये ही लोक काही ना काही विघ्न करत असतात. मग यांना फक्त जातीयवादच दिसतो का? त्याच्यामुळे येऊ नका तुम्ही आणि इथे राहू नका. कारण मुस्लिम समाज जर एवढा लोक वरचढ काढत असेल तर त्यांना ठेचण्याचं काम मी आमच्या आखाड्यातर्फे आणि मी कोल्हापुरी महाराज असं आव्हान करतो की जर तुमच्यामध्ये जर होत नसेल तर आमच्या आखाड्यांना सांगा तुम्ही. आम्ही निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन काय होतं ते यांना दाखवून देऊ. एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव.